मुंबईची दुसरी लाईफलाईन ठरलेल्या मुंबई मेट्रोनं आता रात्री आणखी उशिरापर्यंत प्रवास करता येणं शक्य होणार आहे। त्यानुसार मेट्रो मार्ग 2 आणि 7 वरून शेवटची मेट्रो 10:30 ऐवजी रात्री 11 वाजता सुटणार आहे। येत्या शनिवारपासून म्हणजेच 11 नोव्हेंबरपासून या नव्या टाइम टेबलची अंमलबजावणी सुरू होणार आहे। मुंबईत कृत्रिम पाऊस पाडून धुळीकरण कमी करणं हे शक्य आहे का याची चाचपणी करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। मुंबईमध्ये प्रदूषण वाढल्याबद्दल मनपाच्या कारभारावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच MMRDAच्या बांधकाम साईट्स धूळमुक्त करा यासह विविध सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। महाराष्ट्रातलं सामाजिक सौख्य बिघडू नये अशीच विधानं किंवा वर्तणूक सगळ्या समाजाच्या नेत्यांची असली पाहिजे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सर्व महत्त्वाच्या नेत्यांसोबत ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली। उद्धव ठाकरेंचा पण राजकीय आजार होता का असा सवाल करत सुनील तटकरेंनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला। त्याचबरोबर ठाकरे गटाच्या आणि संजय राऊतांच्या अनेक गोष्टी उघड करण्याचा इशारा तटकरेंनी दिला। दिशा सालेन मृत्यू प्रकरणामध्ये भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। या प्रकरणातील याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी 50 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केलाय। ट्विटरवरून आपण दिवाळी धमाका केल्याचा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केलाय। आपल्या ट्विटमुळे सरकारला BMC आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा लागला। 1680 कोटींचे रस्त्यांचं कंत्राट रद्द झाल्यानं मुंबईकरांचे हजारो कोटी वाचल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। पोलिसांसमोरच कैद्यांना पाकिटं पुरवण्यात येत असल्याचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला। यावेळी त्यांनी गृहमंत्री आणि गृह मंत्रालयासह पोलीस प्रशासनावर आरोप केलेत। काही लोकांना माहिती आहे, मोठ्या लोकांवर आरोप केले की प्रसिद्धी मिळते आणि अशा शब्दांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुषमा अंधारेंवर आरोप केलाय। सुषमा अंधारेंच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पोलिसांवर कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय हे असलं धाडस करणार नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे आणि या घटनेमुळे गृह खात्याची इब्रत चव्हाट्यावर आल्याचंही ते म्हणाले। अजित पवार गटानं विधानसभा अध्यक्षांकडे केलेल्या मुदतवाढीच्या मागणीवरून राजकारण रंगलंय। मुदतवाढीची ही मागणी नियमबाह्य असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगतापांनी केली आहे आणि अशी नियमबाह्य मुदतवाढ दिल्यास कोर्टात धाव घेणार असा इशारा जगतापांनी दिला। परभणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार विजयराव गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते मुंबई इथं माजी आमदार विजय गव्हाणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे। पुण्याच्या मावळ तालुक्यातले आमदार रवींद्र धंगेकर तसंच सचिन सावंत यांच्या उपस्थितीमध्ये एक आढावा बैठक झाली। रामदास काकडेंच्या पक्षप्रवेशामुळे मावळमध्ये आता काँग्रेसची ताकद पुन्हा वाढल्याचं चित्र दिसतंय। निवडणुकांसाठी धंगेकरांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या। हिवाळी अधिवेशनामध्ये ललित पाटीलचा मुद्दा गाजणार अशी शक्यता दिसतेय। आमदार रवींद्र धंगेकरांनी हिवाळी अधिवेशनात ललित पाटीलचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचा इशारा दिलाय। ललित पाटील पळाला प्रकरणात गतीनं तपास झाला नसल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकीर यांनी ठिय्या आंदोलन केलं। दिवाळीचं साहित्य विकण्यासाठी ग्रामीण भागातल्या विक्रेत्यांना दिली गेलेली जागा मिळत नाहीये आणि त्यामुळे व्यापाऱ्यांसह मिटकर यांनी हे आंदोलन केलं। कार्तिक एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची पूजा मनोज जरांगेंनी करावी। कार्तिकीच्या पूजेचा मान हा जरांगेंना मिळावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केली आहे। याविषयी सकल मराठा समाजानं मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध केला आहे। मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांची दिवसेंदिवस अडचण वाढतच चालल्याचं दिसतंय। 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत आश्वासन पूर्ण न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार असा शब्द धनंजय मुंडेंनी दिल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे। बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी आता सत्ताधारी पक्षांमधून पुढे येऊ लागली आहे। महाराष्ट्रातही 75% आरक्षण द्या अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। राज्यातलं 62% आरक्षण वाढवून 75% करा असं भुजबळांचं म्हणणं आहे। मनोज जरांगे यांची पुण्यामध्ये 20 नोव्हेंबरला सभा होणार आहे। सकल मराठा समाजाकडून सभेसाठी जागेचा शोध सुरू आहे आणि चंदननगर परिसरामध्ये सभा होण्याची शक्यता आहे।
अहमदनगरमध्ये कुणबी डेटा शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे। आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला 56,688 प्रमाणपत्रांच्या नोंदणी सापडल्यात आणि जिल्हा स्तरावर तसंच तालुका स्तरावर कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे। धुळ्यामध्ये मराठा कुणबी नोंदीची शोध मोहीम सुरू झाली। आतापर्यंत प्रशासनाला 31,453 कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी सापडल्यात। या ठिकाणी पुरावे शोधण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे। कुणबी नोंदीचा शोध या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल असा दावा विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातल्या सर्व 8 जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षण, कुणबी नोंदी आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा केली जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात तालुका स्तरावर नेमण्यात आलेल्या समितीकडून कुणबीची नोंद घेण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात 5,566 नोंदी सापडल्याची नोंद आहे आणि यामध्ये सर्वाधिक नोंदी या कागल आणि करवीर तालुक्यात असल्याचं समोर येत आहे। न्यायमूर्ती गायकवाड समितीच्या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर ओबीसी महासंघानं आक्षेप घेतलाय। गायकवाड समितीचा अहवाल हा सदोष आहे। मराठा जातीऐवजी मराठा समूहाचा अभ्यास केल्याचा आक्षेप तायवाडेंनी घेतलाय। मराठा कुणबी, लेवा पाटील आणि लेवा कुणबी आणि लेवा पाटीदार यांचा संयुक्तपणे मराठा समूह म्हणून अभ्यास झाला आणि तशी शिफारसी झाल्याचं तायवाडेंनी निदर्शनास आणून दिलंय। वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये एल्गार मोर्चा काढण्यात आला। सर्व प्रकारची कंत्राटी भरती ही रद्द करा, सरकारी क्षेत्रामध्ये खासगीकरण बंद करा, स्पर्धा परीक्षेचे वाढीव फी रद्द करा आणि पेपरफुटी प्रकरणामध्ये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आपत्कालीन सेवा बजावणारे एसटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन कोल्हापूरमध्ये सुरू झालंय आणि गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे। जोपर्यंत कामावर घेतलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवलं जाणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसनं धडक देत आंदोलन केले। शहरामध्ये कचऱ्याची उचल होत नसल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी शहरातल्या कचऱ्याच्या समस्येतून नागरिकांना मुक्त करण्याची मागणी करण्यात आली। बोगस पावत्यांद्वारे आर्थिक लूट करणाऱ्या माथाडी मंडळाच्या विरोधात भीम बटालियन संघटनेनं माथाडी मंडळासमोर आंदोलन केलं। बोगस पावती छापून व्यावसायिकाची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात भंडाऱ्यात सरकारविरोधात काँग्रेसनं जन आक्रोश मोर्चा काढला। देशात बेरोजगारी, महागाई वाढली आहे, शेतमालाला भाव नाहीये। भंडारा जिल्ह्यामध्ये धानाला बोनस मिळत नाही अशी तक्रार काँग्रेसनं केली। यावेळी नाना पटोले यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात डफडे बचाव आंदोलन करण्यात आलं। पालकमंत्री फडणवीस अनेक महिन्यांपासून गडचिरोली दौरा त्यांनी केलेला नाहीये। निद्रावस्थेत असलेल्या पालकमंत्र्यांना जागं करण्याकरता भर चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। सांगलीच्या जिल्हा कृषी कार्यालयामध्ये अजूनही महाविकास आघाडी सरकारची सत्ता असल्याचा भास पाहायला मिळतोय, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्र्यांचे डिजिटल फलक झळकत आहेत। सांगलीच्या कृषी विभागाला महायुतीचं सरकार आल्याचं लक्षात नाहीये का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला। नवी मुंबईतल्या सारसोळी गावातल्या महिलांनी पाण्यासाठी आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला। महापालिकेच्या मालकीचं धरण असून पाणी मिळत नसल्यानं महिलांनी कार्यालयात गोंधळ घातला। सातारा जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी दिवाळी सकाळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गायन समूहानं कार्यक्रमात गाणं गायलं। या कार्यक्रमाला बंदीवानांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। अमरावतीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेली मिठाई ग्राहकांचं लक्ष वेधून घेतेय। गोल्डन फ्लॉवर असं या मिठाईला नाव देण्यात आलंय आणि 11,000 रुपये किलो दरानं ही मिठाई विकली जाते। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली। यंदाच्या वर्षी दिवाळीनिमित्तानं 42,350 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि हे सर्व सानुग्रह अनुदान संवर्गातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू आहे।
एसटी कर्मचाऱ्यांना अखेर बोनस जाहीर झालाय। एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये बोनस मिळणार आहे। राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। मुंबई उपनगरामध्ये अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली। पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, गोवंडी तर पश्चिम उपनगरात बोरिवली, कांदिवली, मालाड भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला। या अवकाळी पावसानं मुंबईकरांची भरतीच तारंबळ उडाली। ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं। दिवाळीच्या खरेदीसाठी लोक बाहेर पडलेले असताना अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली। कल्याण डोंबिवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सगळ्यांचीच मोठी तारंबळ उडाली। या पावसामुळे कल्याणच्या वालधुनी परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पावसानं हजेरी लावण्यात फटाके फोडायला बाहेर पडलेल्या हौशी लोकांचा हिरमोड झाला। कल्याण शहरापाठोपाठ डोंबिवलीतही सर्वदूर जोरदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे वाहतुकीचाही बोजबारा उडाला। अवकाळी पावसानं वांगणी परिसराला झोडपून काढलं। दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसाचा फटका बसला। अवकाळी पावसामुळे भातशेतीचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होती। रत्नागिरी आणि चिपळूणला पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली। पावसाचं पाणी शेतात साचल्यानं भात पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे। पुण्याच्या मुळशी तालुक्यात अवकाळी पाऊस झाला। मुळशीमध्ये इंद्रायणी तांदळाचं मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं, मात्र हे पीक ऐन काढणीला आलेलं असताना पावसाचा फटका बसला आणि दिवाळीच्या तोंडावर उभं पीक आता आडवं झालं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। मात्र रब्बीच्या पिकाने पावसाचा फायदा होणार आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे